अर्थसंग्रह. अर्थसंग्रह ग्रंथामध्ये आज पान नंबर 190 अर्थवाद विभाग पुष्पिका नंबर 64. ठीक आहे, उच्चारण करूया. अर्थवाद मीमांसा. अर्थवाद मीमांसा. प्राशस्त्य निंदान्यतर परम वाक्यम अर्थवादः. प्राशस्त्य निंदान्यतर परम वाक्यम अर्थवादः. तस्य च लक्षणया प्रयोजनवत् अर्थपर्यवसानम्. तस्य च लक्षणया प्रयोजनवत् अर्थपर्यवसानम्. तथा हि अर्थवाद वाक्यम हि स्वार्थ प्रतिपादने प्रयोजनाभावात् विधेय निषेध्ययोः प्राशस्त्य निंदितत्वे लक्षणया प्रतिपादयति. तथा हि अर्थवाद वाक्यम हि स्वार्थ प्रतिपादने प्रयोजनाभावात् विधेय निषेध्ययोः प्राशस्त्य निंदितत्वे लक्षणया प्रतिपादयति. स्वार्थ मात्र परत्वे अनर्थक्य प्रसंगात्. स्वार्थ मात्र परत्वे अनर्थक्य प्रसंगात्. आम्नायस्य हि क्रियार्थत्वात्. आम्नायस्य हि क्रियार्थत्वात्. न च इष्टापत्तिः. न च इष्टापत्तिः. स्वाध्यायोऽध्येतव्यः इति अध्ययन विधिना सकल वेदाध्ययनं कर्तव्यम् इति बोधयता सर्ववेदस्य प्रयोजनवत् अर्थपर्यवसायित्वं सूचयता उपात्तार्थत्वेन अनर्थक्य अनुपपत्तेः. स्वाध्यायो अध्येतव्यः इति अध्ययन विधिना सकल वेदाध्ययनं कर्तव्यम् इति बोधयता सर्ववेदस्य प्रयोजनवत् अर्थपर्यवसायित्वं सूचयता उपात्तार्थत्वेन अनर्थक्या अनुपपत्तेः. ठीक आहे जी. चला, आज आपण अर्थवाद विभागाचा विचार करणार आहोत. तर वेदाचे 5 विभाग केले होते. 5 भागात वेदाचा विभाग. कोणकोणते 5? विधी, मंत्र, नामधेय, निषेध आणि अर्थवाद. त्यापैकी विधी, मंत्र, नामधेय आणि निषेध, बरोबर आहे ना? याचा विचार आपण केला. आज विचार आहे 5वा भाग अर्थवाद. कशाला म्हणतात अर्थवाद? काय परिभाषा आहे अर्थवादाची? सांगतायत ग्रंथकार. प्राशस्त्य निंदान्यतर परम वाक्यम अर्थवाद. ठीक आहे जी. अर्थवादाचं लक्षण प्राशस्त्य किंवा निंदा, दोन्हीपैकी कोणीही एक. प्राशस्त प्रशंसा, निंदा प्रशंसा करणारं, स्तुती करणारं वाक्य किंवा निंदा करणारं जे वाक्य, त्या वाक्याला म्हणायचं काय जी? अर्थवाद. ठीक आहे ना? म्हणजे कशाची स्तुती आणि कशाची निंदा करणारे वाक्य तर येणार आहे. त्याच्या अगोदर याचा विग्रह लिहूया आपण. लिहा. प्राशस्त्यम च निंदाच. प्राशस्त्यम च निंदाच प्राशस्त्य निंदे. प्राशस्त्य निंदे तयोः अन्यतर परत्वे सति
तयोः अन्यतर परत्वे सति वाक्यत्वम् अर्थवादत्वम् वाक्यत्वम् अर्थवादत्वम्. बघा, प्राशस्त्य आणि निंदा, त्याला म्हणायचे प्राशस्त्य निंदे, तयो त्या दोन्ही पैकी अन्यतर कोणतंही एक करणारं जे वाक्य, निंदा करणारं किंवा स्तुती करणारं जे वाक्य, त्याला म्हणायचं काय? अर्थवाद. ठीक आहे, दिलंय बघा. प्राशस्त्य निंदान्यतर परम वाक्यम अर्थवाद. तस्य च लक्षणया, तस्य, तस्य शब्दाचा अर्थ आहे अर्थवादस्य. ठीक आहे ना, अर्थवाद वाक्य. लक्षणया प्रयोजनवत अर्थपर्यवसानम. प्रश्न हा आहे की वेदाचं प्रत्येक वाक्य हे काय करतं? जी क्रियेचं प्रतिपादन करतं. क्रिया म्हणजेच यागादी क्रिया, की ज्याला दुसऱ्या शब्दामध्ये धर्म असं म्हटलं गेलेलं आहे. यागादी एव धर्म, यागादी धर्म आहे. तर यागादी क्रिया, यागादी धर्म जे की प्रयोजनवत अर्थ आहे. प्रयोजन, स्वर्गादी प्रयोजनाला देणारे अर्थ आहेत, क्रिया आहेत, यागादी क्रिया. आणि वेदाचं प्रत्येक वाक्य जर क्रियेचं प्रतिपादन करत असेल तरच ते सार्थक आहे, अन्यथा व्यर्थ आहे. पण असं व्यर्थ वाक्य वेदात एकही नाही. अर्थात साक्षात किंवा परंपरेने वेदाचं प्रत्येक वाक्य प्रतिपादन करतं. कशाचं? क्रियेचं. म्हटलंय ना, आम्नायस्य क्रियार्थत्वात् अनर्थक्यम अतदर्थानाम. आहे क्रियार्थत्वात आम्नायस्य, आम्नायस्य क्रियार्थत्वात. आम्नाय म्हणजे वेद, वेदाचं वाक्य कशा करता आहे? क्रिया करताच आहे, क्रिया सांगण्याकरताच आहे. आणि जर क्रिया सांगत नसेल तर ते व्यर्थ. पण असं व्यर्थ वाक्य असणं शक्य नाहीये. आणि जर असं आहे तर अर्थवाद वाक्य, कोणत्या वाक्याला म्हटलं गेलं? की ज्या वाक्यातून स्तुती किंवा निंदा केली गेलेली आहे. विधेय अर्थाची स्तुती किंवा निषेध अर्थाची निंदा, पण त्याच्यातून काही क्रियेचं तर प्रतिपादन झालेलं नाही आहे. आणि जर क्रियेचं प्रतिपादन, यागादी क्रियेचं प्रतिपादन, प्रयोजन व आल्या अर्थाचं प्रतिपादन अर्थवाद वाक्यातून होत नसेल तर ते अर्थवाद वाक्य काय ठरणार? व्यर्थ ठरणार आहे की नाही? वेदाचेच वाक्य आहे आणि व्यर्थ मानणं वेद वाक्याला तर योग्य नाही आहे. मग सांगतात की भले अर्थवाद वाक्य शक्तिवृत्तीने स्तुती किंवा निंदा करत असले तरी पण लक्षणा करून ते प्रयोजनवाल्या अर्थाचंच प्रतिपादन करतात. कोण? अर्थवाद वाक्य. तेच दिले पंक्ती पहा. तस्य अर्थवादस्य लक्षणया, लक्षणाच्या द्वारे, शक्तिवृत्तीने तर स्तुती राहिली, लक्षणया प्रयोजनवत अर्थपर्यवसान. प्रयोजनवत अर्थ म्हणजे काय? तर प्रयोजनवत अर्थ बराबर धर्म. प्रयोजनवत अर्थ बराबर धर्म, बराबर यागादी. तस्य बोधकः इत्यर्थः. तस्य बोधकः इत्यर्थः. लिहिलं बघा आता. काय म्हटलंय मूळमध्ये? प्रयोजनवत अर्थ पर्यवसायत्व. प्रयोजनवाला अर्थ कोण आहे? प्रयोजनवाला अर्थ जी धर्म म्हणजे यागादी. आणि ते यागादीचे बोधक आहेत कोण? अर्थवाद वाक्य. साक्षात आहेत का? नाही. मग लक्षणया. ठीक आहे ना जी? तस्यच लक्षणया प्रयोजनवत अर्थ पर्यवसानम. एक वाक्य लिहूया आणखीन. प्रयोजनम अस्य अस्ति इति प्रयोजनवान. प्रयोजनम अस्य अस्ति, प्रयोजनम अस्य अस्ति इति प्रयोजनवान. स चासौ अर्थः, सह चासौ, सह चासौ अर्थः च, अर्थश्च
प्रयोजनवत अर्थ, प्रयोजनवत अर्थ, तस्मिन् पर्यवसानम इत्यर्थः, तस्मिन् पर्यवसानम इत्यर्थः. ठीक आहे, अर्थ पहा. प्रयोजनम अस्य अस्ति इति प्रयोजनवान आहे की नाही. जसे यागादी प्रयोजनवान आहे की नाही, तर प्रयोजन आहे ज्याला, ज्याचं, त्याला म्हणायचं काय, प्रयोजनवान. यागादी सच असो अर्थ, तोच आहे अर्थ, त्याला म्हणायचं प्रयोजनवान अर्थ, प्रयोजनवत अर्थ. तस्मिन, उस प्रयोजन वाला जो अर्थ, यागादी अर्थ, त्यामध्येच पर्यवसान आहे. कुणाचं, अर्थवाद वाक्यांचं. म्हणजे अर्थवाद वाक्याचं तात्पर्य कशात आहे जी, प्रयोजनवाला अर्थ प्रतिपादन करण्यामध्येच काय आहे, तात्पर्य आहे. हा अर्थ परंपरेने बघा. आता मूळमध्ये तस्य च लक्षणया प्रयोजनवत अर्थ पर्यवसान, स्पष्टीकरण करतात की कसं काय बरं, प्रयोजनवाला अर्थ जो यागादी अर्थ, त्याचंच प्रतिपादन करण्यामध्ये तात्पर्य आहे अर्थवाद वाक्याचं, हे कसं काय स्पष्टीकरण करतात. तथाही बघा, अर्थवाद वाक्यम ही स्वार्थ प्रतिपादने प्रयोजनाभावात. अर्थवाद वाक्य जे आहेत ना, त्यांचा स्वतःचा जो अर्थ आहे, म्हणजे शक्तिवृत्तीच्या द्वारे प्रतीत होणारा जो अर्थ आहे, त्याच्यामध्ये त्यांचं काही प्रयोजन नाहीये. ठीक आहे ना जी. स्वार्थ प्रतिपादने प्रयोजन अभावात. तर स्वार्थ प्रतिपादने यावर एक लिहूया ओळ. स्वार्थ प्रतिपादने मतलब शक्यार्थ प्रतिपादने, शक्यार्थ प्रतिपादने. पुढे शब्द आलेला आहे मूळमध्ये प्रयोजनाभावात, प्रतीक आहे, त्याचाही अर्थ लिहूया. प्रयोजनाभावात म्हणजे काय, बरोबर, प्रवृत्ती निवृत्ती रूप, प्रवृत्ती निवृत्ती रूप फल विशेषाभावात. प्रवृत्ती निवृत्ती रूप फल विशेषाभावात. विधिशेषाणां प्राशस्त्य परत्वम, विधिशेषाणां प्राशस्त्य परत्वम अर्धविराम. निषेधशेषाणां च, निषेधशेषाणां च निंदा परत्वम इत्यर्थः. हाँ, निषेधशेषाणां च निंदा परत्वम इत्यर्थः. ठीक आहे जी, अर्थ पहा. मूळमध्ये शब्द आला होता स्वार्थ प्रतिपादने, अर्थात शक्यार्थ प्रतिपादनामध्ये तात्पर्य आहे की नाही, प्रयोजनाभावात प्रयोजन नाहीये. प्रयोजन नाही म्हणजे काय नाहीये, तर प्रवृत्ती निवृत्ती रूप फल विशेषाभावात. प्रयोजन काय असते, प्रवृत्ती करविणे किंवा निवृत्ती करविणे, हेच वेदवाक्यांचं प्रयोजन आहे. परंतु जे अर्थवाद वाक्य आहे त्यांच्यातून तर न प्रवृत्ती दिसते न निवृत्ती दिसते. समजा उदाहरणार्थ एक अर्थवाद वाक्य आहे, वायुर्वयी क्षेपिष्ठा देवता आहे की नाही. काय आहे, वायुर्वयी क्षेपिष्ठा देवता अर्थवाद वाक्य आहे. त्याचं शक्यार्थ अर्थ काय निघतो सरळ सरळ, की वायू ही शीघ्रगामी देवता आहे की नाही. यातून काय निघालं, न क्रियेचं प्रतिपादन होत आहे, प्रवृत्तीचं प्रतिपादन, न निवृत्तीचं प्रतिपादन आहे की नाही. मग व्यर्थ झालंय, कारण त्यातून प्रवृत्ती दिसून येत नाही, निवृत्ती दिसून येत नाही. म्हणून सांगतायत की स्वार्थ प्रतिपादने प्रयोजनाभावात. आपलाच अर्थ स्वार्थ प्रतिपादनामध्ये प्रयोजन त्याचं नाहीये. मग कशात प्रयोजन आहे हो, तर जो याग आहे, ऐका कोणता याग, वायू देवता क्या, वायू आहे देवता ज्या यागामध्ये, असा जो याग त्याचं काय, त्याची स्तुती करणार हे वाक्य आहे की नाही.
काय की वायू देवता याग जर तुम्ही केला तर वायू जसा शीघ्रगामी आहे तसं वायू देवता याग देखील तुम्हाला तुमचं इष्ट देण्याकरिता अत्यंत तत्पर आहे, शीघ्रगामी आहे, अशी स्तुती. मग विधेयार्थ जो याग वायुदेवता याग इत्यादी याचं प्रतिपादन करण्यातच तात्पर्य आहे. कशाचं? अर्थवाद वाक्यांचं. ठीक आहे ना जी? पंक्ती पाहता तर प्रयोजनाभावात लिहिलं होतं ना, प्रवृत्ती निवृत्ती रूप फलविशेषाभावात अभाव असल्यामुळे विधिशेषानाम प्राशस्त्य परत्व. काही वाक्य अर्थवाद वाक्याचे दोन विभाग येणार आहे, विधिशेष निषेधशेष. म्हणजे विधी वाक्याचे उपकारक आणि निषेध वाक्याचे उपकारक. तर विधी वाक्याचे जे उपकारक वाक्य आहेत ते काय करतात? त्या विधेयार्थाचं स्तुती करतात. विधेयार्थाची काय करतात? स्तुती. म्हणून म्हटलंय प्राशस्त्य परत्व. आणि निषेध शेष वाक्य म्हणजे जो निषेध, त्या निषेध वाक्याचे शेष वाक्य म्हणजे निषेध वाक्याकरिता उपकारक वाक्य आहे की नाही. तर असे जे वाक्य असतात ते काय करतात? निषेध्यार्थाची निंदा करतात. म्हणून निंदा परत्व आहे त्यांच्या ठिकाणी. ठीक आहे ना? बघा आता मूळमध्ये तथाही अर्थवाद वाक्यम ही स्वार्थ प्रतिपादने प्रयोजनाभावात विधेय निषेध्ययो. विधेयार्थ निषेध्यार्थ. विधी वाक्याच्या द्वारे सांगितला जाणारा अर्थ कोणता अर्थ? विधेय. निषेध वाक्याच्या द्वारे सांगितला जाणारा अर्थ निषेध्य. त्यांचं प्राशस्त्य निंदितत्वे लक्षणया प्रतिपादयते. तर प्रतिपादयतीचा कर्ता कोण आहे? अर्थवाद वाक्यम प्रतिपादयति. अर्थवाद वाक्यम किम प्रतिपादयति? कर्म कोण आहे? प्राशस्त्य निंदितत्वे. प्राशस्त्य म्हणजे उत्कृष्टत्व, निंदितत्व म्हणजे अपकृष्टत्व. अर्थवाद वाक्यम प्राशस्त्य निंदितत्वे प्रतिपादयति. है की नाही? अर्थवाद वाक्यम कस्य प्राशस्त्यम कस्य च निंदितत्वं प्रतिपादयति? अर्थवाद वाक्यम विधेय निषेधयोः प्राशस्त्य निंदितत्वे प्रतिपादयति. है की नहीं? अर्थवाद वाक्यम विधेय निषेधयोः प्राशस्त्य निंदितत्वे शक्तिवृत्त्या प्रतिपादयति उत लक्षणया. अर्थवाद वाक्यम विधेय निषेधयोः प्राशस्त्य निंदितत्वे लक्षणया प्रतिपादयति. अर्थवाद वाक्यम विधेय निषेधयोः प्राशस्त्य निंदितत्वे लक्षणया कस्मात् कारणात् प्रतिपादयति. प्रश्न उत्तर. अर्थवाद वाक्यम ही विधेय निषेधयोः प्राशस्त्य निंदितत्वे लक्षणया स्वार्थ प्रतिपादने प्रयोजन अभावात प्रतिपादयति. स्वार्थ त्याचा जो शक्यार्थ आहे त्यामध्ये जर त्याचं प्रयोजन असतं, सांगण्यात तात्पर्य असतं, तर त्याच्यातून प्राशस्त्य निंदितत्व याचं प्रतिपादन झालंच नसतं अर्थवाद वाक्यातून. पण अर्थवाद वाक्य प्राशस्त्य आणि निंदितत्वाचं प्रतिपादन करतात, उत्कृष्टत्वाचं अपकृष्टत्वाचं प्रतिपादन करतात. का? स्वार्थामध्ये तात्पर्य नाही म्हणून. मग म्हणजे कोणत्या वृत्तीने? स्वार्थ शक्यार्थ शक्तिवृत्तीने घेतला जाणारा अर्थ त्या पदाचा त्या वाक्यातून. तर म्हणे त्याच्यात जर तात्पर्य नाही आहे आणि दुसऱ्याच अर्थाचं प्रतिपादन करू राहिले अर्थवाद वाक्य, कसं काय करू राहिले? लक्षणया, लक्षणावृत्तीच्या द्वारे. ठीक आहे ना? पंक्ती पहा. अर्थवाद वाक्यम हे स्वार्थ प्रतिपादने प्रयोजनाभावात. त्यांचं स्वार्थ प्रतिपादनामध्ये तात्पर्य नसल्यामुळे, प्रयोजन नसल्यामुळे विधेय निषेध्ययो हो आहे की नाही? विधेयार्थ निषेध्यार्थ या दोघांची क्रमाने विधेयार्थाच करता प्राशस्त्य, निषेध्यार्थाकरिता निंदितत्व. प्राशस्त्य म्हणजे उत्कृष्टत्व, निंदितत्व म्हणजे अपकृष्टत्व. लक्षणया प्रतिपादयति. लागली पंक्ती, पुढे जाऊया. स्वार्थ मात्र परत्वे अनर्थक्य प्रसंगात. आहे की नाही? जर समजा अर्थवाद
वाक्ये स्वार्थ म्हणजे त्यांचा जो अर्थ आहे, सरळ सरळ निघणारा अर्थ, त्याच्यातच त्याचं तात्पर्य आहे असं जर मानलं तर अडचण येईल. काय? व्यर्थ ठरतील. अर्थवाद वाक्य काय ठरतील? व्यर्थ ठरतील, काही कामाचे नाही. कारण आम्ही प्रयोजन वेद वाक्यांचं त्याच्यात समजतो की जे वेद वाक्य क्रियेचं प्रतिपादन करतात. आणि जर हे क्रियेचं प्रतिपादन करीत नसले तर ते काय ठरतील? मग व्यर्थ ठरतील. वायू वैक्षेपिष्टा देवता, वायू शीघ्रगामी देवता आहे, काय सांगून आम्हाला तात्पर्य याच्यामध्ये? त्याच्यातून काही प्रवृत्ती निवृत्ती अर्थ निघतो का? इकडे आम्ही पाहणार असं त्याचा अर्थ. ठीक आहे ना? स्वार्थ मात्र परत्वे अनर्थक्य प्रसंगात. ठीक आहे ना जी? कसं काय अनर्थक्य वा? पुढच्या पंक्तीमध्ये देत आहे. आमनायस्य ही क्रियार्थत्वात. आमनाय म्हणजे वेद, आमनायस्य वेदस्य क्रियार्थत्वात. वेद कशा करता आहे? क्रिया सांगण्याकरताच आहे की नाही? याच्यावर लिहूया एक वाक्य. कथम अनर्थक्यम इत्यत्र आह आमनायस्य इति. कथम अनर्थक्यम इत्यत्र आह आमनायस्य इति पूर्णविराम. प्रवर्तकत्वेन निवर्तकत्वेन वा आमनाय कंसात लिहा वेद कंस बाण. पुढे प्रवृत्तः पूर्णविराम. अर्थवादः तो न प्रवर्तयते नापि निवर्तयति अतः अनर्थक्य प्रसंगः. अतः अनर्थक्य प्रसंग अर्थ पाहिजे. कसं काय व्यर्थ ठरतील हे अर्थवाद वाक्य सांगतायत. आमनायसी इत्यादी पंक्तीने स्पष्टीकरण लिहिलं. प्रवर्तकत्वेन निवर्तकत्वेन वा आमनायः प्रवृत्त. आमनाय म्हणजे वेद प्रवृत्त झालाय कशाकरता? जी प्रवृत्ती सांगण्याकरता किंवा निवृत्ती सांगण्याकरिता. अर्थवाद तर न प्रवर्तयती नापि निवर्तयती. न प्रवृत्तीचं सांगतं कथन करतात न निवृत्तीचं कथन करतात. आणि म्हणून अर्थवाद वाक्य काय ठरतील? जी व्यर्थ ठरतील. केव्हा? जर स्वार्थ त्यांचा जो शक्यार्थ आहे त्याच्यामध्येच त्यांचं तात्पर्य मानलं तर. पंक्ती पहा. स्वार्थ मात्र परत्वे अनर्थक्य प्रसंग का आमनायसी ही क्रियार्थत्वात. मिळालं? कदाचित पूर्वपक्षी म्हणेल इष्टापत्ती म्हणजे काय? असं करा की अर्थवाद वाक्यांचं तात्पर्य स्वार्थ प्रतिपादनातच माना. कोण म्हणतो? पूर्वपक्षी. त्याला काय उत्तर देणार? अरे बाबा, अर्थवाद वाक्याचं तात्पर्य जर स्वार्थ प्रतिपादनात मानलं तर अर्थवाद वाक्य काय ठरतील? व्यर्थ. है की नाही? काय ठरतील? व्यर्थ. कोण बोलतायत? सिद्धांती म्हणतात पूर्वपक्षाला. पूर्वपक्ष म्हणतो कोई बात नाही, आजची गोष्ट चांगली गोष्ट आहे, व्यर्थ तर व्यर्थ, त्यात काय एवढं तरी. इष्टापत्ती है की नाही? उत्तर देतात नचे इष्टापत्ती. इष्टापत्ती तू म्हणू शकत नाही. अर्थात वेदाच्या कोणत्याही वाक्याला व्यर्थ म्हणणं उचित नाही आहे. का बरं? त्याचं उत्तर दिलं जात आहे. नचे इष्टापत्ती. कारण का सांगतायत? स्वाध्याय अध्येतव्य ही अध्ययन विधी आहे. या विधीने अध्ययन करायचं सांगितलेलं आहे. संपूर्ण वेदाचं अध्ययन करायचं सांगितलेलं आहे. आपापल्या शाखेचंही अध्ययन करावं. आणि जर ज्याच्याकडे बुद्धी असेल, शक्ती असेल, वेळ असेल तर आपल्या शाखेचं अध्ययन पूर्ण केल्यानंतर अन्य शाखेचं सुद्धा काय करावं? अध्ययन करावं. अशी विधी सांगते. बघा, स्वाध्याय अध्येतव्य इति अध्ययन विधीना. या अध्ययन विधीच्या द्वारे सकल वेदाध्ययनम कर्तव्यम इति बोधयता सर्व वेदस्य. ठीक आहे ना? सकल वेदाध्ययनम कर्तव्यम, संपूर्ण वेदाचं अध्ययन केलं पाहिजे असं बोध करू राहिली, सांगू राहिली विधी. कोणती? स्वाध्याय अध्येतव्य. ठीक आहे ना जी? पंक्ती पहा. स्वाध्याय अध्येतव्य इति अध्ययन विधीना
सकल वेदाध्ययनं कर्तव्यम इति बोधयता सर्व वेदस्य, म्हणजे याचा बोध करत करत सर्व वेदस्य प्रयोजनवत् अर्थ पर्यवसायित्वम सूचयता. सूचयता हे कोणाचं विशेषण आहे? सूचयता. बोधयता. अजून अध्ययन विधीना अध्ययनं कर्तव्यम इति बोधयता. बोधयता झालं, पण बोधयता हे पण एक विशेषणच झालं. सूचयता हे पण विशेषण झालं. विशेष्य कोण आहे? अध्ययन विधीना हा शब्द. ठीक आहे ना जी. स्वाध्याय अध्येत विधी अध्ययन विधीना. कशी ती अध्ययन विधी? बोधयता, अशा प्रकारचा बोध करवणारी. कोणता? सकल वेदाध्ययनं कर्तव्यम इति बोधयता. एक आहे की नाही, असा बोध करविणारी आहे ना. पुन्हा सर्व वेदस्य प्रयोजनवत् अर्थ पर्यवसायित्वम सूचयता अध्ययन विधीना. आहे की नाही. अध्ययन विधी काय करते? संपूर्ण वेदाचं अध्ययन करावं ही गोष्ट सांगते. आणि संपूर्ण वेद हा प्रयोजनवाला आहे. जर प्रयोजनवाला नसता तर कशाला त्या विधीने अध्ययन करायला लावलं असतं, सांगितलं असतं. ज्या अर्थी संपूर्ण वेदाचं अध्ययन करायला सांगत आहे, कारण अध्ययन करायचं कशासाठी? जी अध्ययन नंतर अर्थज्ञान पाहिजे. अर्थज्ञानासाठी. अर्थज्ञान कशासाठी? अनुष्ठानासाठी. अर्थात प्रयोजनवत अर्थ जो आहे धर्माधिक, त्याच्यामध्येच संपूर्ण वेदाचं काय आहे? तात्पर्य आहे. वेदाचं एकही वाक्य निष्फल नाही. असं कशातून कळलं? अध्ययन विधीच्या द्वारे. ठीक आहे ना जी. पंक्ती पहा. बोधयता सर्व वेदस्य प्रयोजनवत अर्थ पर्यवसायित्वम सूचयता अध्ययन विधीना. ठीक आहे ना. अध्ययन विधीच्या द्वारे ग्रहण केल्या गेलेलं आहे. काय? उपात्त अर्थत्वेन. कस्य? सर्व वेदस्य उपात्त अर्थत्वेन. संपूर्ण वेद हा अर्थवालाच आहे, म्हणजे प्रयोजनवालाच आहे, या गोष्टीचा स्वीकार केल्या गेलेला आहे. उपात्त स्वीकार केला गेलेला आहे. ठीक आहे ना जी. उपात्तार्थत्वेन लागली पंक्ती. अनर्थक्य अनुपत्ते. आणि म्हणून व्यर्थ मानणं हे उचित नाही आहे. कारण स्वीकार केला गेलेला आहे. कशाचा? की संपूर्ण वेद हा अर्थवालाच आहे. म्हणजे संपूर्ण वेद हा अर्थवाला आहे, म्हणजे प्रयोजनवाला आहे. हा स्वीकार केला गेला. कशावरून? कशाच्या माध्यमातून? काय निमित्त भेटलं तुम्हाला की तुम्ही हे मानून घेतलं की संपूर्ण वेद हा प्रयोजनवाला आहे, अर्थवाला आहे म्हणून? म्हणजे अध्ययन विधीच्या द्वारे. कारण अध्ययन विधीच सांगते काय? की सर्व वेदाचं अध्ययन करावं. त्याच्यावरून बोध होतो की सर्व वेद हा प्रयोजनवालाच आहे, अशी सूचना मिळते त्या अध्ययन विधीच्या द्वारे. आणि म्हणून सिद्धांत झालेला आहे की संपूर्ण वेद हा अर्थवालाच आहे. आणि जर अर्थवाला आहे, प्रयोजनवाला आहे, तर वेदाचं एकही वाक्य व्यर्थ मानणं हे उचित नाही. अनर्थक्यम अनुपपत्ते. अनर्थक्य मानणं उचित नाही. लागली पंक्ती. एक वाक्य लिहूया या शेवटच्या. स्वाध्याय अध्ययन विधी. स्वाध्याय अध्ययन विधी अर्थ ज्ञानोद्देशेन अध्ययनं विदधानः सकलस्य वेदस्य प्रयोजनवत् अर्थ पर्यवसायित्वं बोधयन् अर्थवादम अपि गृह्णाति. पूर्णविराम. तत्र अर्थवादानां अनर्थक्यम अनुपपन्नम इत्यर्थः.
अर्थवादानाम अनर्थक्यम अनुपपन्नम इत्यर्थ. अर्थ पहा. स्वाध्याय अध्ययन विधी. ठीक आहे ना. कोणती? स्वाध्याय अध्येतव्य ही विधी आहे. स्वाध्याय अध्ययन विधी. अर्थ ज्ञानोद्देशेन अध्ययनम विददान. अर्थ ज्ञानाच्या उद्देशानेच ती काय करते? अध्ययनाचं विधान करते. ठीक आहे ना. अध्ययनम विददान. सकलस्य वेदस्य प्रयोजनवत अर्थ पर्यवसायित्व बोधयन. आणखीन कशाचा बोध करविती ती विधी? की संपूर्ण वेद हा प्रयोजनवाला अर्थ म्हणजे कोण? धर्म यागादी. प्रयोजनवत अर्थ म्हणजे कोण? धर्म यागादी. सकलस्य वेदस्य संपूर्ण वेद प्रयोजनवत अर्थ जो धर्म अर्थात यागादी त्याच्यामध्येच पर्यवसायी आहे. पर्यवसायित्व बोधयन. याचा बोध करत करत अर्थवादम अपि गृह्णाती. अर्थवादाला सुद्धा ती सोडत नाही. कोण? अध्ययन विधी. अर्थवाद वाक्याचं सुद्धा अध्ययन करायला सांगितलं आहे. म्हणजे सर्वच वेदांचं अध्ययन करायला सांगितलं आहे. त्याच्या अंतर्गत अर्थवाद वाक्य पण आले. याचा अर्थ अर्थवाद वाक्य त्यांचं सुद्धा प्रयोजनवत अर्थाचं प्रतिपादन करण्यामध्येच म्हणजे यागादी क्रिया प्रतिपादन करण्यामध्येच काय आहे? तात्पर्य आहे. म्हणून तत्र अर्थवादानाम अनर्थक्यम अनुपपन्न. अर्थवाद वाक्य सुद्धा व्यर्थ होऊ शकत नाही. हे झालं. ठीक आहे. चला जाऊया पुढे. पान नंबर 192 पुष्पिका नंबर 65 वाचूया. आता अर्थवाद कळाला. अर्थवादाचं तात्पर्य कशात आहे हेही कळालं. ठीक आहे ना जी. आता तो जो अर्थवाद आहे तो दोन प्रकारचा ही गोष्ट सांगतात. आता पुष्पिका नंबर 65 मध्ये वाचूया. सद्विधः विधिशेषो निषेधशेषश्च इति. तत्र वायव्यं श्वेतम् आलभेत भूतिकामः इत्यादि विधिशेषस्य वायुर्वैक्षेपिष्टा देवता इत्यादेः विधेयार्थ प्राशस्त्य बोधकतया अर्थवत्वम्. तत्र वायव्यं श्वेतम् आलभेत भूतिकामः इत्यादि विशेषस्य वायुर्वैक्षेपिष्टा देवता इत्यादेः विधेयार्थ प्राशस्य बोधकतया अर्थवत्वम्. बर्हिषि रजतं न देयम् इत्यादि निषेधशेषस्य सः अरोदित यत् अरोदित तद्रुद्रस्य रुद्रत्वम् इत्यादेः निषेध्यस्य निन्दितत्वबोधकतया अर्थवत्वम्. बर्हिषि रजतं न देयम् इत्यादि निषेधशेषस्य सोऽरोदित यत् अरोदित तद्रुद्रस्य रुद्रत्वम् इत्यादेः निषेध्यस्य निन्दितत्वबोधकतया अर्थवत्वम्. न च प्राशस्त्यादिबोधस्य निष्प्रयोजनत्वेन न अर्थवादस्य अर्थवत्वम् इति वाच्यम्. आलस्यादिवशात् अप्रवर्तमानस्य पुंसः प्रवृत्त्यादिजनकत्वेन तद्बोधस्य उपयोगात्. न च प्राशस्त्यादिबोधस्य निष्प्रयोजनत्वेन न अर्थवादस्य अर्थवत्वम् इति वाच्यम्. आलस्यादिवशात् अप्रवर्तमानस्य पुंसः प्रवृत्त्यादिजनकत्वेन तद्बोधस्य उपयोगात्. ठीक. सद्विध. सह अर्थवाद. द्विध दोन प्रकारचा आहे. कोण कोण? विधिशेषः निषेधशेषः च इति. विधिशेष निषेधशेष. शेष म्हणजे काय? तर शेष शब्दाचा अर्थ लिहा. शेषः बराबर अवशिष्टः. शेषः बराबर अवशिष्टः बराबर अंशः बराबर पूरकः बराबर उपकारकः. ठीक आहे. चला. शेष म्हणजे अवशिष्ट किंवा अंश किंवा पूरक किंवा उपकारक. उपकारक. ठीक आहे ना जी. तर बघा तर विधिशेष म्हणजे काय? विधीचा उपकारक आहे. निषेधशेष म्हणजे निषेधाचा उपकारक. अर्थवाद दोन प्रकारचा अर्थवाद झाला. विधिशेष निषेधशेष. त्यामध्ये पहिला विधिशेष कसा असतो उदाहरणाने समजावून सांगतात ग्रंथकार. तत्र
वायव्यम श्वेतम आलवेत भूतिकाम, हे वाक्य आहे. इत्यादी विधिशेषस्य, ही विधी आहे, ही विधी वाक्य आहे. आणि त्याचं शेषभूत वाक्य अर्थात अर्थवाद वाक्य दिलाय पुढं. वायुर्वै क्षेपिष्टा देवता, हा काय आहे जी अर्थवाद आहे, विधिशेष आहे. इत्यादी हे विधेयार्थ प्राशस्त्य बोधकतया, विधेयार्थाची प्रशंसा करतं हे वाक्य, स्तुती करतात. प्राशस्त्य बोधकतया प्रशंसा करत असल्यामुळे अर्थवत्वम, अर्थवाद आहे, प्रयोजनवाद आहे. कोण? ही विधिशेष वाक्य. ठीक आहे ना. काय म्हटलंय तत्र? वायव्यम श्वेतम आलवेत पशुकाम, म्हणजे काय बरं? भूतिकाम आहे ना. वायव्यम श्वेतम आलवेत भूतिकाम, याचा अर्थ लिहूया आपण थोडा. वायु देवताक, वायु देवताक श्वेत गुण द्रव्यक यागेन, श्वेत गुण द्रव्यक यागेन भूतिम, कंसात लिहा ऐश्वर्यम, कंस बंद, भूतिम कंसातले ऐश्वर्यम भावयेत इति वाक्यार्थ. पूर्णविराम. अस्य विधिवाक्यस्य, अस्य विधिवाक्यस्य शेषवाक्यम, उदाहरण चिन्ह वायुर्वै क्षेपिष्टा इत्यादि, उदाहरण चिन्ह बंद. वायुर्वै क्षेपिष्टा देवता इत्यादि, पूर्ण विराम. क्षेपिष्ठा बराबर, क्षेपिष्ठा बराबर क्षिप्रगामिनी देवता, क्षिप्रगामिनी देवता, पूर्ण विराम. विधेयार्थ बराबर, विधेयार्थ प्रतीक आहे, चला. विधेयार्थ बराबर वायव्य याग, वायव्य याग, पूर्ण विराम. तत्प्राशस्त्यम, तत्प्राशस्त्यम बराबर यतः, यतः क्षिप्रगमनशील वायु देवताकम कर्म, क्षिप्रगमनशील, क्षिप्रगमनशील वायु देवताकम कर्म. अतः क्षिप्रमेव फलम दास्यति, अतः क्षिप्रम एव फलम दास्यति इति प्रशस्तम इदम इति बोधयन्, इति प्रशस्तम इदम इति बोधयन् अयम अर्थवादः, अयम अर्थवादः अर्थवान भवति इत्यर्थः. अर्थवान भवति इत्यर्थः. ठीक है, अर्थ पहा. तो वायु देवता मूळ मध्ये वाक्य आलंय, विधी वाक्य वायव्यम श्वेतम आलवेत भूतिकाम. सांगतायत की वायू देवता, वायू आहे देवता ज्या यागाची, त्याला म्हणायचं वायू देवता याग. ठीक आहे ना जी. श्वेतम शब्द आलता ना, श्वेत म्हणजे काय? श्वेत गुण द्रव्यक याग आहे की नाही. श्वेत गुणवाला हे द्रव्य ज्या यागासाठी, असा जो याग त्याला म्हणायचं काय? श्वेत गुण द्रव्यक यागेन. यागेन, याचे यागेनचे दोन विशेषण झाले. वायू देवताक यागेन, श्वेत गुण द्रव्यक यागेन. वायू आहे देवता ज्याची असा याग, सफेद आहे द्रव्य ज्याचं असा याग. पशु वगैरे, सफेद पशुचा आलवन वगैरे काय असेल ते यागेन भूतिम, भूतिकाम साध्य आलतं ना. तर भूती म्हणजे काय? ऐश्वर्य. भावयत, ऐश्वर्याची प्राप्ती करावी. म्हणजे
ज्याला ऐश्वर्याची प्राप्ती करायची असेल त्याने काय करावं? वायुदेवता त्याग करावा. कसा आहे पुन्हा तो याग? श्वेत गुण द्रव्य त्याग आहे असा याग करावा. ठीक आहे ना? भाव हे इत्यर्थ. पुढे अस्य, आता हे झालं विधी वाक्य, यागाचं विधान करणारं वाक्य. त्याचं एक वाक्य आहे अर्थवाद वाक्य, ज्याला विधिशेष आपण म्हणतो. ते कोणतं आहे जी? वायुर्वै क्षेपिष्टा देवता. टिप्पणीत पहा, अस्य विधी वाक्यस्य शेष वाक्य म्हणजे अर्थवाद वाक्य. वायुर्वै क्षेपिष्टा देवता हे आहे. क्षेपिष्ट म्हणजे काय? वायुर्वै क्षेपिष्टा देवता. क्षेपिष्टा क्षिप्रगामिनी देवता, अत्यंत वेगाने जाणारी देवता आहे वायूप्रमाणे. ठीक आहे ना? विधेयार्थ कोण इथं? वायव्य याग, वायुयागाचं विधान आहे या विधी वाक्यातून. ठीक आहे ना जी? वायव्य याग. मग पहा, मग त्याचं प्राशस्त्य सांगत आहे कोण? अर्थवाद वाक्य. तर अर्थवाद वाक्य काय सांगत आहे? वायुर्वै क्षेपिष्टा देवता. इथून काय बोध होतो तो दिला इथं. यतः, ज्या कारणाने की क्षिप्रगमनशील वायुदेवता कर्म, कर्म म्हणजे याग. हे कर्म, हा याग कसा आहे? अतिशय शीघ्र जाणारी जी देवता वायुदेवता, त्या वायुदेवतावाल हे काय आहे? कर्म आहे. अतः क्षिप्रमेव फलम दास्यति, म्हणून लवकरात लवकर तुम्हाला काय मिळेल? फल मिळेल. ठीक आहे ना? इति प्रशस्तम इदम, म्हणून हे याग रूप जे कर्म आहे वायव्य याग, हा कसा याग आहे? हा प्रशस्त आहे, अतिशय चांगला आहे. त्याचं अनुष्ठान केलं पाहिजे, उत्कृष्ट आहे, कारण तुम्हाला त्याचं फळ लवकर मिळेल असा अर्थ. प्रशस्तम इदम इति बोधयन, असा बोध करत करत हा अर्थवाद, हे अर्थवाद वाक्य वायुर्वै क्षेपिष्टा देवता अर्थवान भवती, सफल होतो, प्रयोजनवाला होतो. कारण त्याने स्तुती करून प्रवृत्ती केलं की नाही? यागाची स्तुती केली आणि स्तुती ऐकल्यानंतर मनुष्य त्या यागामध्ये काय होईल? प्रवृत्त होईल. म्हणजे यागामध्ये प्रवृत्त होऊ राहिला, अर्थात कर्म सांगण्यातच तात्पर्य झालं की नाही? अर्थवाद वाक्याचं आहे की नाही? विधी वाक्याचे उपकारक असतात कोण? अर्थवाद वाक्य आहे की नाही? विधिशेष वाक्य, विधिशेषरूप अर्थवाद वाक्य, विधी वाक्याचे उपकारक. आणि निषेध शेषरूप अर्थवाद वाक्य हे निषेधाचे उपकार आहे की नाही? व्यवहारात पण असंच आहे. मनुष्यानं समजा एखाद्याने विधान केलं तर विधान केल्यानंतर मनुष्य प्रवृत्त होतोच असं नाही आहे, पण त्याची थोडी त्या विधेय अर्थाची जर स्तुती केली तर मनुष्य काय होतो? लवकर प्रवृत्त होतो. एखाद्याला सांगितलं अरे जा बाबा, आहे नाही? गावाकडे सांगितलं एखाद्याला की जा तू, तुझं वय चांगलं आहे, तुला जर शाळा शिकायची इच्छा नाही आहे, काही उद्योग काही करायची इच्छा नाही आहे की नाही? आणि तुझ्या ठिकाणी स्वभाव तर गुण दिसत आहे धार्मिकपणाचे, जाय तू साधना स्त्रीमध्ये शिकायला. विधान केलं, विधान केल्याबरोबर तो लगेच पिशवी घेऊन रस्त्याला लागतो का? नाही लागत. मग त्याला हळूहळू सांगावं लागतं, अरे तू जर शिकला तर तुला मोक्ष भेटेल, तुझं कल्याण होईल आणि तुला कीर्तन देईल. मग कीर्तन करायला लागल्यावर तुला काय भेटतील? हार माळ फुलं हे पण भेटल. असं जरा थोडं सांगितलं मग तुला गाडी भेटल, लोक गाडी देतील. असं जातो मी शिकायला. त्या अगोदर काय केलं? विधान केलं, पण कोणी प्रवृत्त होत नाही. जेव्हा अर्थवाद वाक्य येतं तेव्हा माणसाची काय होते? प्रवृत्ती होते. म्हणून अर्थवाद वाक्य हे काही निष्फळ नाही आहे. विधेय अर्थाचं प्रतिपादन करण्यातच त्यांचं काय आहे? तात्पर्य आहे. निषेधार्थच तसंच आहे. एखाद्याला 1000 वेळ जरी सांगितलं ना, भाऊ अरे तंबाखू खाऊ नाही, आहे की नाही? निषेध केला, पण ऐकतीलच माणसं असं मात्र नाही आहे. मग त्याला खूप मोठे मोठे चित्र दाखवले, व्हिडिओ दाखवले, डॉक्टरांचे पुरावे दिले की बघ असे कॅन्सर होतात, हे असं होतं बरं, मग तंबाखू खाल्ल्याने. मग कदाचित सोडली तर सोडली. कळलं की नाही? निंदापरक वाक्य आहे ना. हा काय? निषेध शेष वाक्य आहे की नाही? मग उपकारक असतात हे निषेध शेष वाक्य. ठीक आहे ना? अशा अर्थाने चला मूळमध्ये सद्विद विधिशेष निषेधशेष च इति लागला अर्थ जी. तत्र वायव्यम श्वेतम आलवेत भूतिकाम ही विधी वाक्य आहे. इत्यादी विधिशेषस्य, या विधी वाक्याचं शेष वाक्य अर्थात अर्थवाद वाक्य कोण आहे? वायुर्वै क्षेपिष्टा देवता हे आहे. इत्यादी हे विधेयार्थ प्राशस्त्य बोधकतया, या वाक्याने काय केलं? विधेयार्थाचं प्रशंसा केली. कशी केली? लिहून दिले तुम्हाला. ठीक आहे ना जी? यतः इत्यादीने क्षिप्रगमनशील वायुदेवताकम कर्म अतः क्षिप्रमेव फलं दास्यति वगैरे.
वायुर्वै क्षेपिष्टा देवता इत्यादी विधेयार्थ प्राशस्त्य बोधकतया प्राशस्त्याचं बोध करविणारे वाक्य असल्यामुळे अर्थवालं आहे. झालं. चला, ते विधिशेषाचं झालं. दोन प्रकार केले आहे, विधिशेष निशेष. आता निषेध शेषा सांगतात. बरीशी रजतम न देयम, निषेध वाक्य इत्यादी निषेध शेषस्य, हे निषेध वाक्य झालं. आता निषेध शेष वाक्य म्हणून सांगतात पुढं. सह अरोदित यत अरोदित तत् रुद्रस्य रुद्रत्वम, हे झालं निषेध शेष. निषेध शेष नावाचा अर्थवाद. ठीक आहे ना जी. रुद्रत्वम इत्यादी निषेधस्य निंदितत्व बोधकतया, हा निषेध काय करतो, अर्थवाद काय करतो, हा निषेध शेष अर्थवाद निषेध्यार्थाची निंदा करतो. निषेध्यस्य निंदितत्व बोधकतया, निंदा सांगत करत असल्यामुळे अर्थवत्व अर्थवाला आहे. काय आहे उदाहरण तर बघा. आता तर काय बघा, बरी नावाचं एक याग आहे. बरी नावाचा काय जी याग आहे, आणि त्या यागामध्ये रजत म्हणजे चांदी दान देऊ नये असं विधान आहे. विधी काय केली, बरीशी रजतम न देय, निषेध. रजत देऊ नाही, म्हणजे जर दिलं तर काय होईल, तर दुःख भोगावं लागेल. कसं काय, निषेध शेष वाक्य आलं पुढं. सह अरोदित यत अरोदित तद रुद्रस्य रुद्रत्वम. ठीक आहे ना. हा निषेध शेष आहे. निषेध शेष नावाचा अर्थभाव आहे. ठीक आहे ना. थोडस लिहू, 2-3 पंक्ती, 1-2 पंक्ती, मग स्पष्टीकरण होईल. लिहा. बर्हिः याग विशेष. बर्हिः याग विशेष पूर्णविराम. तत्र रजतम न दक्षिणात्वेन देयम, न दक्षिणात्वेन देयम इति निषेधवाक्यार्थः. इति निषेधवाक्यार्थः पूर्णविराम. तच्छेषः बराबर उद्धरण चिन्हात स अरोदित इति इत्यादी उद्धरण चिन्ह बन पूर्णविराम. सह बराबर अग्नि, सह बराबर अग्नि. अरोदित देवैः ताड्यमानः, देवैः ताड्यमानः पूर्णविराम. यस्मात् अरोदित तस्मात् रुद्रस्य बराबर रजतस्य अर्धविराम. रुद्रत्वम बराबर रजतत्वम पूर्णविराम. रोदनजन्यत्वात् रजतस्य निंदितत्वं बोधयन्, रजतस्य निंदितत्वं बोधयन् अयं निंदार्थवादः प्रयोजनवान् भवति. अयं निंदार्थवादः प्रयोजनवान् भवति. ठीक आहे जी. अर्थ बघूया. चला. बर्री हा काय एक प्रकारचा याग, यज्ञ, याग विशेष. त्या बरी यागामध्ये रजत दान देऊ नये दक्षिणारूपाने असं सांगितलं आहे. तत्र रजतम न दक्षिणात्वेन देयम, दक्षिणारूपाने देऊ नये असा काय केलाय जी निषेध. ठीक. आणि त्या निषेध वाक्याचं शेष वाक्य आहे की नाही, निषेध शेषरूप अर्थवाद वाक्य आलाय मूळमध्ये. कोणतं, स अरोदित यत अरोदित तद
रुद्रस्य रुद्रत्व आहे की नाही. हे वाक्य आलंय. त्याच्यामध्ये पहिला शब्द आलाय सह. सह म्हणजे कोण, तर सह शब्दाने घेतला अग्नी. अरोदित, अग्नी रोया, रडला. अग्नी देवता अग्नी रडला. का बरं, देवही ताड्यमान, देवता लोकांनी त्याला मारलं, ठोकलं आणि म्हणून अग्नी रडला. अग्नी म्हणजे अग्निदेव रडला. कसं काय रडला बाबा, काय भानगडे, कसं काय झालं तिथं. झालं काय तर देवता लोकांचं आणि असुर लोकांचं युद्ध ठरलं. असुर लोक खूप त्रास देऊ लागले देवता लोकांना. देवता लोकांनी विचार केला की चला एकदा काय करू आपण, सारे मिळून त्या असुरांना मारून टाकूया. युद्धाला निघाले देवता लोक. असुर खूप संख्येत होते, देवतांची संख्या जरा कमी होती. निघाले देवता लोक युद्ध करण्यासाठी असुरांना मारण्याकरिता. परंतु त्या देवता लोकांना असं वाटलं हे असुर तर काय नंगाट आहे, पण आपल्या अंगावर तर खूप अलंकार आहेत. 4-4, 5-5 किलो सोनं, ते अलंकार, ते टोपण, ते सारं एवढं मोठं. हे जर उपाधी आपल्या बरोबर असली तर आपल्याला काय करता येणार नाही, चांगल्या प्रकारे युद्ध करता येणार नाही. मग हे काय करू आपण, सारे अलंकार काढून ठेवूया. ठीक आहे ना. आणि म्हणून त्यांनी, त्या देवता लोकांनी आपले सारे अलंकार काढले. ठेवायचे कुठं प्रश्न आहे. मग अग्निदेवाजवळ दिले. अग्निदेव तू इथं बैस आणि युद्ध करून येतो आणि सारे अलंकार तुझ्याजवळ तू सांभाळ. ठीक आहे म्हणे बुवा, जाऊ तुम्ही युद्धाला. गेले सारे देवता लोक युद्ध करायला. इकडे त्या अग्निदेवतेला असं वाटलं की देवता लोक गेले युद्ध करायला आणि असुर तर खूप आहे, देवता कमी आहे. कशाचा देवतांचा विजय होतो, त्या असुरच यांना मारून टाकतील. आणि यांना जर मारलं तरी काय विचारले ती पुन्हा आपल्याकडं काय की आमचे अलंकार कुठे आहे म्हणून. आणि कुठं सांभाळीत बसावं, चोराबिराची आटाट. एखादा चोर आला, आपल्याला लुटलं किंवा काही झालं तर काय घेता, घ्यावं वाटून, झंझेटी झाली. आणि म्हणून त्यांनी काय केलं, त्या अग्निदेवाने ते सारे अलंकार वाटून दिले किंवा फेकून दिले, वाटून दिले, काय करायचं झालं. इकडे युद्ध चालू झालं, युद्ध संपलंही. त्या देवता लोकांनी साऱ्या असुरांना मारलं. मग चालले आपापल्या घरी. जाता त्यांना वाटलं आपण इथं अग्निदेवतेजवळ काय ठेवले होते आपले अलंकार, जाता घेऊन जाऊया. आले ते सारे देवता कुठं, त्या अग्निदेवतेकडे. दे बाबा आमचे अलंकार. आता त्या अग्निदेवतेजवळ राहिलेच नाही तर ती कुठं गाभारला विचारला. अग्निदेव पळायला लागला. आता करणार काय. देवताला वाटलं अरे कुठं पैसे तू पळून. देवता त्यांच्या मागे पळायला लागले, त्या अग्निदेवतेच्या मागे पळायला लागले. पळता थकला तो अग्निदेव, पकडलं त्याला, धरलं आणि हे ठोकला. ताड्यमान, देवही ताड्यमान. आणि खूप ठोकला. मग रडायला लागला. कोण, तो अग्निदेव रडायला लागला. आणि रडायला लागला, त्याच्या डोळ्यातून जे आसू निघाले ना त्याचं झालं रजत, चांदी आहे की नाही. मग हे रजत जे आहे कसं आहे, ते रडण्यातून आलं आहे, आसूंचं बनलेलं आहे. आणि म्हणून ती त्या यागात दान देऊ नये. जर दिलं तर त्या नऱ्याला तसं रडावं लागतं. ही निंदा झाली. कळलं की नाही. पंक्ती पहा टिप्पणीमध्ये, स अग्नि अरोदित देवही ताड्यमान. देवही ताड्यमान स अग्नि अरोदित रोया, रडला. यस्मात अरोदित, ज्या कारणाने तो रडला, तस्मात म्हणूनच रुद्रस्य म्हणजे रजतस्य रजतत्व. रजताचं रजतत्व काय आहे, रुद्राचं रुद्रत्व. रजताचं रजतत्व काय आहे, रडणं. आसूच आहे ते, दुःखच आहे ते, आहे की नाही. अर्थात रोदनजन्यत्वा रजतस्य निंदितत्व. रडण्यापासून ते रजत उत्पन्न झालं, हीच त्याची काय जी निंदा आहे. निंदितत्व बोधयन, अशा रीतीने निंदाचा बोध करत अयम निंदार्थवाद, हा जो निंदार्थवाद आहे ना तो सुद्धा काय झाला जी प्रयोजनवान झाला. कारण अशी निंदा ऐकल्यानंतर मग तो यजमान बरीच याग करणारा रजतच दान देईल का, देणार नाही. मग निषेध वाक्याकरिता पूरक वाक्य झालं की नाही, हे कोणतं, अर्थवाद. ठीक आहे ना. निषेध अर्थवाद कोणता, निषेध शेष नावाचा अर्थवाद. ठीक आहे. मूळमध्ये चला, बर्हिषि रजतम न देयम इत्यादी निषेध शेषस्य. हा निषेध आहे. बर्हिषि रजतम न देयम हे निषेध वाक्य आहे. त्याचं शेष वाक्य, निषेध शेष म्हणजे अर्थवाद. कोणतं वाक्य, सह अग्नि अरोदित रडला. यद अरोदित, ज्या कारणाने तो रडला. तद रुद्रस्य रजतस्य रुद्रत्वम रजतत्वम. लागलं जी. इत्यादी हे निषेध्यस्य. निषेध्यार्थ कोण, रजत. त्याचं निंदितत्व बोधकतया, निंदितत्वाचं बोधक असल्यामुळे अर्थवत्व.
ठीक आहे जी. अर्थवत्वम, कस्य अर्थवत्वम, वरीशी रजतम न देयम इत्यादी निषेध शेषस्य अर्थवत्वम. म्हणजे निषेध शेष म्हणून जो अर्थवाद वाक्य आहे ते अर्थवालं झालं. ठीक आहे. पुढे न च प्राशस्त्यादि बोधस्य निष्प्रयोजनत्वेन न अर्थवादस्य अर्थवत्वम इति वाच्यम. शंका, पूर्वपक्षाचं वाक्य आहे. पूर्वपक्षाने ती शंका घेतली. न चान्वय वाच्यम बरोबर. अर्थ पहा. न च प्राशस्त्यादि बोधस्य म्हणजे प्रशंसा जी केल्या जात आहे ना, आहे की नाही, निष्प्रयोजन आहे. कशा करता ती प्रशंसा किंवा निंदा? निष्प्रयोजन आहे. कोण म्हणतो? पूर्वपक्षी. प्राशस्त्यादि बोधस्य निष्प्रयोजनत्वेन न अर्थवादस्य अर्थवादस्य अर्थवत्वम न. अर्थवादाला काही अर्थवत्व नाहीये, काही त्याचा उपयोग नाहीये. कोण म्हणतो? पूर्वपक्ष. इति वाच्यम नच वाच्यम. आरंभीचा न वाच्यम बरोबर. सिद्धांती म्हणतात असं बोलू. अर्थात अर्थवाद वाक्याला सुद्धा अर्थवत्व आहे. कसं काय? पुढच्या वेळी आलस्यादिवशात अप्रवर्तमानस्य पुंसः प्रवृत्त्यादिजनकत्वेन तद्बोधस्य उपयोगात. बघा, समजा आता विधी वाक्य आहे. विधी ऐकून मनुष्य लगेच प्रवृत्त होतो का? नाही. आळस अधिक असल्यामुळं कदाचित प्रवृत्त होत नाही. आणि मग त्याच्याकरता काय करावं लागतं? त्याची स्तुती. तेव्हा मनुष्य काय होतो? प्रवृत्त होतो. आहे की नाही? तेच दिलंय. आलस्यादि वशात अप्रवर्तमानस्य पुंस. आळस इत्यादिकाच्या कारणाने प्रवृत्त न होणारा मनुष्य, त्याला प्रवृत्त्यादिजनकत्वेनं त्याची प्रवृत्ती होण्याकरिता उपयोग आहे. कुणाचा? अर्थवाद वाक्याचा. आणि म्हणून अर्थवाद वाक्य निष्फल नाही, प्रयोजन वालेच आहे. लिहा एक वाक्य टिप्पणी शेवटची. आलस्य याच्यावर लिहूया. विद्यार्थम अवगच्छन अपि विद्यार्थम अवगच्छन अपि कर्मणः क्लेश साध्यत्वेन बहुद्रव्य व्यय साध्यत्वेन च अनुष्ठानालस्येन न प्रवर्तेत. अर्धविराम. तस्य प्रवृत्तौ तस्य झालं ना, पाचली ना. आलस्येन न प्रवर्तेत. अर्धविराम. पुढे तस्य प्रवृत्तौ प्राशस्त्य ज्ञान जनन द्वारा अर्थवादानाम उपयोगः इति भावः. ठीक आहे जी. अर्थ पहा. तर विद्यार्थम अवगच्छन अपि, विधी वाक्य त्याचा अर्थ जाणल्यानंतर देखील, की आपल्याकरिता आता वेदाने अशी अशी विधी केलेली आहे असं समजून सुद्धा मनुष्य त्या विधेय अर्थामध्ये प्रवृत्त होईलच म्हणून सांगता येत नाही. बघा, विद्यार्थम अवगच्छन अपि कर्मण क्लेश साध्यत्वेन. का बरं प्रवृत्त होत नाही मनुष्य? विधी वाक्य ऐकून सुद्धा बऱ्याचदा. एकतर कर्म अत्यंत काय आहे? क्लिष्टदायक आहे. सोपं थोडी आहे. पहाटे 4 वाजता उठायचं, आंघोळ करायची, धावपळ करत यायचं काकड्याला. ठीक आहे की नाही? चला, कर्मन क्लेश साध्यत्वेन, क्लेश साध्य आहे पहिली गोष्ट. पुन्हा बहुद्रव्य व्यय साध्यत्वेन, भरपूर धन खर्च करावं लागतं. याग करायचं म्हणजे सोपं नाही आहे. खूप धन खर्च करावं लागतं, वेळ खर्च करावा लागतो. तर बहुद्रव्य व्यय साध्यत्वेन च अनुष्ठान आलस्येन. अनुष्ठान करण्याकरता मनुष्य काय करतो? आळस करतो. त्यामुळे न प्रवर्तेत, प्रवृत्त होत नाही.
तस्य प्रवृत्त त्याची प्रवृत्ती होण्याकरिता प्रवृत्त प्राशस्त्य ज्ञान जनन द्वारा. अर्थवाद वाक्य काय करतं? त्याचं प्राशस्त्य सांगतं, काही त्याचं महात्म्य सांगतं आणि त्यामुळे प्रवृत्ती होते. आणि म्हणून अर्थवाद वाक्यांना सुद्धा काय आहे? अर्थवत्व आहे. बघा, तस्य प्रवृत्त हो प्राशस्त्य ज्ञान जनन द्वारा अर्थवादानाम उपयोग इति भाव. लागलं जी? बघा, मूळमध्ये आलस्यादि वशात, आदि शब्दाने सांगितलं बहुद्रव्य व्यय साध्यत्वेन इत्यादी. आलस्यादि वशात अप्रवर्तमानस्य आलस्यादिकाच्यामुळे प्रवृत्त न होणाऱ्या पुरुषाची प्रवृत्ती उत्पन्न करण्याकरिता प्रवृत्त्यादिजनकत्वेन तद्बोधस्य उपयोगात. ठीक आहे जी? तद्बोधस्य म्हणजे काय? तद्बोधस्यचा अर्थ घ्या. तद्बोधस्य बराबर अर्थवादजन्य प्राशस्त्यादिबोधस्य. अर्थवादजन्य प्राशस्त्यादिबोधस्य तद्बोधस्य. म्हणजे अर्थवाद वाक्य ऐकल्यानंतर अर्थवाद वाक्यापासून जन्य जे प्राशस्त्यादी, त्या प्राशस्त्यादिकाचा बोध ज्ञान हे कशा काय आहे? उपयोगात. त्याचा उपयोग आहे. उपयोगात आले शेवटी तद्बोधस्य उपयोगात. उपयोगात म्हणजे काय? त्याचाही अर्थ लिहा. उपयोगात बराबर विधेय कर्मानुष्ठानादौ विधेय कर्मानुष्ठानादौ उपयोगात अर्थवादस्य अर्थवत्वम उपपद्यते इत्यर्थ. ठीक आहे जी? चला, अर्थवाद वाक्यजन्य प्राशस्त्याचं ज्ञान झाल्यानंतर विधेय जे कर्म त्याच्या अनुष्ठानामध्ये काय होतो? प्रवृत्त होतो मनुष्य, म्हणून उपयोग झाला. अर्थात अर्थवाद वाक्याचं अर्थवत्वाची उपपन्नता झाली. अर्थवाद वाक्य व्यर्थ नाहीत हे सिद्ध झालं जी? बस, पुढचा विचार आपण नंतर करू. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य